नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले। भाजपचा हक्काचा मतदारसंघ हातातून गेल्याने पक्षातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। शहराच्या नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि गटातटाच्या कारभारामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नगर शहरातील मताधिक्य कमी झाल्याने पराभव झाला असा आरोप करत याबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी तक्रार करून भाजपा शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली। ॲडव्होकेट अभय आगरकर यांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पद द्यावे, ज्यायोगे विधानसभेत नगर शहरातून भाजपचा आमदार जाईल असे राठोड यांनी पत्रकात नमूद केले। या संदर्भात वसंत राठोड यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार। नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जो पराभव झाला, भारतीय जनता पक्षाचा जो काही पराभव झाला, त्या पराभवाची कारण मीमांसा करत असताना अनेक गोष्टी आपण पाहतोय, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शहर जिल्हाध्यक्ष श्री अभयजी आगरकर यांच्या नेतृत्वहीन कारभारामुळे हा जो पराभवाचा आम्हाला सामना करावा लागला तो आम्हा कार्यकर्त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे। अगदी निवडणुकीच्या 4-5 दिवस अगोदर अचानकरित्या सर्व बूथ प्रमुख बदलून जी सुपर वॉरियरची रचना केली होती, माननीय प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब यांनी संघटनेची रचना अत्यंत वेगळ्या पद्धतीने करून सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेश दिला होता। आणि त्या रचनेमध्ये सगळा आमचा अभ्यास झालेला असताना परीक्षा 4 दिवसावर आली आणि अचानकरित्या जर तुम्हाला सांगितलं की परीक्षेत तुमचं नावच नाही आलं, तर जी काही कोसळलं आमच्यावर, त्या पद्धतीने आम्हाला हे समजलं की तुमचे बूथ प्रमुख म्हणून तुमचे नावच नाही आहेत। तेव्हा आम्ही अचानक थक्क झालो। तर असं का केलं, या करण्यामागचं नेमकं कारण काय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। दुसरं, ज्यावेळी पक्ष काही कार्यक्रम प्रत्येक वेळी देत होतं वरून, तो कार्यक्रम करत असताना अक्षरशः फक्त येणं, 2-4 फोटो काढून पुन्हा जाणं, म्हणजे फक्त पक्षाला वरती फोटो काढून दाखवण्यापुरता कार्यक्रम करणे। म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस जीवाचं रान करून आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरले। कशासाठी? पक्षाच्या उमेदवारांसाठी। मग जिल्हाध्यक्ष म्हणून जी काही जबाबदारी त्यांच्यावर येते ती बी तेवढ्याच तत्परतेने आपण सांभाळली पाहिजे। परंतु त्यांचं जे एकूण सगळं वागणं, गटातटाचं राजकारण करणं, तू एक अमुक एक गटाचा, मग तुझ्याकडे लक्षच न देणं, दुर्लक्ष करणं, कार्यकर्त्यांबरोबर समन्वयाचा अभाव, किंवा कुठलेही मीटिंगचे वगैरे बोलवणे न देणं, किंवा मीटिंग मध्ये बोलूनही न देणं, आणि असं सापत्न वागणूक त्यांनी दिली। कारण तू अमुक गटाचा, हे जे गटातटाचं राजकारण, हे गटातटाचं राजकारण आमच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला एक प्रकारचा अविश्वास तयार झाला की हे असं का होतंय। मी भारतीय जनता पार्टीचा म्हणून आम्ही सगळं काम करत असताना आमच्या बाबतीत सापत्न वागणूक का, हे दुसरं कारण। अशा प्रकारे काही सूचना केल्या तर त्या सूचनेलाही महत्व न देणे। आज म्हणजे भिंगार कॅन्टोन्मेंट मध्ये मी इथे सदस्य असताना कुठल्याही कार्यक्रमात न बोलवणे, यामध्ये नेमकं काय चुकलं कार्यकर्त्यांचं? अशा ज्या काही चुका झाल्यात, या चुका मताधिक्यावर ह्याचा परिणाम झाला। आणि साहजिकच जे काही इतर कारण आहेत त्याच्याबरोबर हे एक कारण आहे
की एक नेतृत्वहीन नेतृत्व कसं पाहिजे, नेतृत्व एक म्हणजे आश्वासक पाहिजे, सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारं नेतृत्व असावं, सगळ्यांना सोबत बरोबर घेऊन चालणारं असावं. परंतु या सगळ्या गोष्टी त्यांचं जर पाहिलं, एक गोंधळलेली त्यांची अवस्था, द्विधा मनस्थितीत, कार्यकर्त्यांशी अगदी बोलणं सुद्धा नाही, अशा प्रकारांमुळे थोडस कार्यकर्त्यांमध्ये अविश्वास तयार झाला आणि मग साहजिकच त्याचं थोडस कुठे ना कुठे त्याचा परिणाम होतो. आणि हे फार मोठं कारण आहे. तर माझे या निमित्ताने मी आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आणि आदरणीय नेते दोघांनाही, देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती केली आहे की एक चांगल्या उत्साहाचा, उमेदीचा कार्यकर्ता पक्षाला अध्यक्ष म्हणून द्या. सगळं वातावरण चांगलं असताना, हिंदुत्ववादी विचारसरणी असताना, मतदार बी भाजपचे असताना ते कॅश करताना कुठेतरी आम्ही कमी पडतोय, ही जाणीव प्रकर्षाने आम्हाला झाली आहे. आणि विधानसभेत त्याचा पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये आणि आपल्या पक्षाचा आमदार व्हावा ह्यावेळी विधानसभेत, यासाठी आम्ही कंबर कसणार आहेत. तर त्यासाठी एवढी मी एक छोटीशी मागणी केलेली आहे. तर त्या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगितलं आहे की फक्त नवीन अध्यक्ष आम्हाला द्या. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.